संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका अत्याचार प्रकरणात सहभागी असणाऱ्या युसुफ दादा चौगुले यांच्या मालकीच्या आलिशान कारमध्ये घारगाव पोलिसांच्या पथकानं रणखांब फाटा येथे सुमारे 9 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीची आलिशान कार असा एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी एका जणाला पोलिसांनी अटक केली असून दुसरा फरार झालाय। घारगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये आमदार अमोल खताळ यांनी अवैध धंद्यावर बोट ठेवून रात्रीचा खेळ चालू आहे तो बंद झाला पाहिजे असे सक्त निर्देश घारगाव पोलिसांना दिले होते। त्यानुसारच पोलिसांनी पठार भागातील गुटखा तस्कर आणि लव जिहाद या प्रकरणातील आरोपी युसुफ चौगुले याच्या मालकीची गुटख्याची भरलेली कार पकडून जप्त करून धडक कारवाई केली। तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रणखांब फाटा येथून एका आलिशान कारमध्ये गुटखा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत घारगाव पोलिसांना समजली होती। माहिती मिळताच घारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, महादेव हांडे यांच्या पथकानं रणखांब फाटा येथे सापळा लावत कारवाई केली। इनोव्हा कार क्रमांक MH17 BX 0097 ही कार दिसली। सदरची कार थांबवत तिची तपासणी केली असता त्यामध्ये 7,23,800 रुपये किमतीचा विमल पान मसाला, 1540 पाकिटं, 50,820 रुपये किमतीची विवन नावाची टोबॅको सुगंधित तंबाखू, एकूण 1540 पाकिटं, 81,000 रुपये किमतीची डायरेक्टर पान मसाला, 225 पाकिटं, 40,500 रुपये किमतीची शॉर्ट 999 सुगंधित तंबाखू, एकूण 225 पाकिटं असा एकूण 9 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला। घारगाव पोलीस ठाण्यामध्ये निजाम सुलतान शेख वयवर्ष 38 राहणार जाबोत तालुका संगमनेर, मनोहर भाऊसाहेब काळे राहणार आंबेखालचा तालुका संगमनेर या दोघांच्या विरोधात गुटखाबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला। संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागात गुटखा, गांजा, गावठी कट्टे तस्करी या प्रकरणातील युसुफ दादा चौगुले हा लव जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी असून हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जामिनावर बाहेर आला होता, परंतु त्यास गुन्हेगारीची आणि अवैध धंद्यांची चटक लागली। त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी गावठी कट्टे तस्करी करताना पकडलं होतं। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानं न्यायालयानं त्याचा जामीन रद्द केला होता। तो कारागृहात असतानाही त्याच्या पंटरांमार्फत अवैध धंदे सुरू असल्याचे या गुटखा तस्करी कारवाईवरून उघड झालं आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।